सध्याच्या धावपळीमुळे अनेकांच्या खाण्यापिण्याच्या वेळा ठरलेल्या नसतात, त्यामुळेच उशिरा जेवल्यानं अन्न पचनासंबंधित समस्या उद्भवतात। अशा वेळी जर तुम्ही गूळ आणि शेंगदाणे एकत्र करून खाल्लात तर अन्न चांगले पचते, कारण शेंगदाण्यात फायबर मोठ्या प्रमाणात असते आणि गुळामुळे पचनशक्ती सुधारते। थंडीमध्ये भिजलेले शेंगदाणे आणि गूळ खाल्ल्यामुळे सांधेदुखी आणि कंबरदुखी या समस्या दूर होतात। लहान मुलांना सकाळी भिजलेले शेंगदाणे खायला दिल्यामुळे त्यांना विटॅमिन मिळते, ज्यामुळे डोळ्यांची नजर चांगली राहते आणि स्मरणशक्ती वाढते। शेंगदाणे प्रथिने हे कॅल्शियम युक्त असून गुळामध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असल्यानं अशक्तपणा दूर होतो। गूळ आणि शेंगदाणे एकत्र खाल्ल्याने हाडे आणि दात मजबूत होतात, त्यामुळेच शेंगदाणे दात आणि हाडांसाठी फायदेशीर आहे। शेंगदाणे आणि गूळ खाल्ल्यामुळे शरीरातील रक्ताची कमी दूर होते, यासोबतच शरीराला ऊर्जा आणि स्फूर्ती मिळते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मदत होते। विशेष म्हणजे मूड सुधारण्यासही मदत होते। तज्ज्ञांच्या मते हिवाळ्यामध्ये शेंगदाणे आणि गूळ खाल्ल्यानं आरोग्य चांगले राहते। दोघांच्या मिश्रणामध्ये जबरदस्त गुण लपलेले आहेत। खरं तर फक्त शेंगदाणे आणि गूळ सोबत मिळून खाल्ले तर आरोग्यासाठी ते अधिक चांगले फायदेशीर आहे। तसेच खूपदा गूळ आणि शेंगदाण्यांमध्ये चिक्की खाणेही चांगले असे सांगितले जाते।